अबे डेंग्या मला डफरा वाजव दे ना बे. बे तो सवितीच्या हातचा घुलगुला वाजव. डफरा वाजवायला लगेच झिरते बापू. मा गण्या घुलगुला वाजवायला तर मला त्याची पुंगी वाजवा लागल. मला नाही जमल ते. डेंग्या तू आपला डफराच दे गण्याला वाजवाले. बे दाखव थोडसा डफरा वाजव दे मला. हे पुंगी वाजव वाजव माझ्या ढुंगण आणि गाल दोन्ही दुखून राहिले. अबे गालाचा ठीक आहे पण ढुंगण का दुखत आहे बे. अबे प्रेशर पडते ना डेंग्या. वाजवून पाय मग समजल. अबे हडबे म्हणून शाळेत पहिले यावं लागते गण्या भाऊ. मी पहिला आलो ना डफरा पकडलो म्हणून डफरा मीच वाजवीन. हो जसा काय तुझ्या बापानच घेऊन दिलं ते ना बे वाजवू मग मंचुरियन चारतो मी तुला. बे नाही बे यार गण्या भाऊ तुला नाही वाजवता येईल. बे पायने सविते याला सांगणे थोडसा डफरा वाजव देवाला. मी नाही बे यार गण्या भाऊ. अजी मॅडम काय झाला रे बकरायू? मॅडम मला हा डफरा नशी वाजव देत. मॅडम याला डफरा वाजवता नाही ना जी. मॅडम खोटा बोलते जी. हा मी सवितीला किती वेळ वाजवलो. काऊन सविते मी चांगला नाही वाजवत का मा. ए डेंग्या देणार आले का देवजी. अरे हा डफरा देण आलाय का वाजवासाठी? मग मॅडम हा फोडून टाकाल की डफरा वाजवता वाजवता. शाळेची मालमत्ता जपून वापरावं लागते. मॅडम मी येतच नाही उद्यापासून शाळेमध्ये. याच कारणाने मी माझ्या मायला म्हणलो की मी शाळेत नाही जात. मला माहित होता हा डेंग्या मला डफरा वाजवू नाही देईल म्हणून. हे पुंगी वाजव वाजव माझी लुंगी सुटली. आता मला डफरा वाजवायचा आहे मॅडम.